विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? सहाय्यक क्रिया. काय आहे तिचं नाव? सहाय्यक क्रिया. आणि हा एक व्याकरणचा धडा आहे. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये किंवा इथे आपण काय पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता आलेला आहे सहाय्यक क्रिया यांची परिभाषा. पहले अपन काय बघणार? सहायक क्रिया यांची परिभाषा बघणार आहे. तर बघा, वाक्य में मूल क्रिया के अलावा जो अन्य क्रियाएं प्रयोग की जाती है उन्हें सहायक क्रिया कहा जाता है। सहायक क्रिया मुख्य क्रिया के अर्थ को स्पष्ट और वाक्य को पूर्ण करने में सहायक होती है। याबद्दल तुम्ही पाहणार की वाक्य यांचे जे मूल क्रिया आहे, काय पाहणार? वाक्य यांचे जे मूल क्रिया आहे त्यांचा अलावा जे अन्य क्रियातून प्रयोग केलेली जात आहे, जे अन्य क्रिया यातून प्रयोग केलेली जात आहे त्यांना सहायक क्रिया असंही म्हणतं। सहायक क्रिया मुख्य क्रिया के अर्थ को स्पष्ट और वाक्य को पूर्ण करने में सहायक होती है। जे सहायक क्रिया असतात, जे सहाय्यक क्रिया असतात त्यांचे मुख्य क्रिया त्यांचा अर्थ स्पष्ट आणि त्यांचं वाक्य पूर्ण करून सहाय्यक होऊन जात आहे, त्यांना आपण सहाय्यक क्रिया असंही म्हणतं। जसे पहिला बघा, सीता हसती है। सीता कसं करते? सीता हसती है। दुसरा, उसने पत्र पढ़ लिया है। त्यांनी पत्र पढ़ले। तिसरा, अब वो तो लिख चुका होगा। आता ते लिहून झालेला होता, त्याचा लिहून झालेला। तर याबद्दल तुम्ही पाहणार की हा जे सहाय्यक क्रिया आहे त्यातून अन्य क्रिया जे उत्पन्न करून जात आहे त्यांना आपण सहाय्यक क्रिया असंही म्हणतं। कळलं? हो। तर चला अजून बघूया। बघा, उपयुक्त वाक्यों में हस्ती क्रिया के साथ है। उपयुक्त वाक्य जे तुम्ही पाहिले त्यातून तुम्ही पाहिले की हस्ती म्हणजे आनंदातून हसतं, त्याप्रमाणे त्या त्यांच्या साथ आहे। पड क्रिया साथ लिया है आणि पड जेव्हा ती अभ्यास करते तर पड क्रिया ते साथ आलेली आहे। तथा लिख क्रिया के साथ चुका होगा आणि लिख हा जी क्रियातून साथ होऊन जाणार आहे यांना आपण सहाय्यक क्रिया असंही म्हणतं। कळलं? हो। आता ध्यानपूर्वक तुम्ही बघून घ्या आणि ऐकून घ्या। बघा, ध्यान दीजिए, पहली क्रिया मुख्य क्रिया है और दूसरी क्रिया सहायक। पहली जी क्रिया आहे ते मुख्य क्रिया आहे आणि दुसरी क्रिया कोणती आहे? सहायक क्रिया। पहली जी तुमची क्रिया आहे ते मुख्य क्रिया आहे आणि दुसरी तुमची सहायक क्रिया आहे। सहायक क्रिया वाक्य में दो प्रकार का कार्य करती है। सहायक क्रिया जे आहे ते वाक्यात दोन प्रकाराचं कार्य करत आहे। कोणत्या दोन प्रकाराचं कार्य करत आहे ते बघून घ्या। पहिले, क्रिया के अर्थ में विशेषता लाती है। पहिला काय येणार? क्रिया यांच्या अर्थातून विशेषता घेऊन येतात। आणि दुसरा, क्रिया का काल बताती है। दुसरा काय आहे? क्रिया यांचा काल आपल्याला सांगत आहे। कळलं? हो। तर चला अजून बघून घ्या। आता तुमचा इथे पाहणार आहे की सहाय्यक क्रिया काय आहे तर सांगितले। आता यांचा प्रश्न कसं येतात तुमच्या वर ते आपण पाहणार आहे। बघून घ्या। निम्नलिखित वाक्यात में प्रयुक्त मुख्य और सहायक क्रिया पहचान कर लिखिए। निम्नलिखित जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला प्रयुक्त मुख्य आणि सहायक क्रियाला शोधून लिहायचं आहे। तर पहिला गण आहे, उन्होंने पौधों को अपने सिरहाने लगा दिए। त्यांनी पौधेला आपल्या सिरहाने लावले। तर याबद्दल मुख्य क्रिया लगा या लगना। मुख्य क्रिया काय आहे? लगा, त्याचा काय होणार? लगना। सहायक क्रिया दिया म्हणजे देना। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। दूसरा बघून घ्या, बहन यदि हाँ कहे तो अभी से आगे का विचार करने लगूंगा। जेव्हा मला ताई सांगणार तेव्हा आतापर्यंत मी विचार करू लागणार आहे। तर याबद्दल मुख्य क्रिया काय आहे? करणे म्हणजे करना। मुख्य क्रिया काय तुमचं? करणे म्हणजे करना। सहायक क्रिया लगूंगा यानी की लगना। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण इथे पाहणार आहे तिसरा, 2 मिनट में गाड़ी आकर दरवाजे पर लग गई। 2 मिनिटात गाडी येऊन कुठे लागले? दरवाजामध्ये लावलेला आहे। तर याप्रमाणे मुख्य क्रिया लग म्हणजे लग्ना, मुख्य क्रिया आहे लग म्हणजे लग्ना आणि सहायक क्रिया म्हणजे गई म्हणजे जाणा। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघून घ्या। आता बघा, इथे तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ। पूर्ण आराम घेऊन पूर्ण तरीकातून तुम्ही ठीक होऊन जा। तर याप्रमाणे मुख्य क्रिया हो म्हणजे होना आणि सहायक क्रिया म्हणजे जाओ म्हणजे जाना। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। इथे बघणार, मैंने फूल के गमले अपने पास से निकल दिए। मैंने फूलचं गमले यांना आपल्या जवळतून बाहेर काढलेले आहे। तर याप्रमाणे मुख्य क्रिया निकाल म्हणजे निकालना,
सहाय्यक क्रिया दिया म्हणजे देना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. इथे बघणार, दुसरे दिन वे अपनी पीडा ना रोक सके, दुसऱ्या दिवशी यांनी आपली पीडा नाही रोखून ठेवली आहे. तर याप्रमाणे मुख्य क्रिया रोग म्हणजे रोखणा आणि सहाय्यक क्रिया म्हणजे सखे म्हणजे सकना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर आता अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, हमने बहाना सोच लिया, आम्ही बहाना विचारले. मुख्य क्रिया सोच म्हणजे सोचना आणि सहाय्यक क्रिया लिया म्हणजे लेना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे ते पण पुन्हा तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. याबद्दल तुम्ही इथे पाहणार आहे की समय आ जाने पर फिर बन जाएगा, जेव्हा वेळ येणार तेव्हा तो परत बनून जाणार आहे. तर यांचं मुख्य क्रिया काय आहे, बन म्हणजे बनना आणि सहाय्यक क्रिया जाएंगे म्हणजे जाना. तर अशा प्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आणि सहाय्यक क्रियाबद्दल कसा परिवर्तन होऊन जात आहे किंवा त्यांचं मुख्य क्रिया कोणता आहे हे पण तुम्ही नीट प्रमाणे करून घ्या. कळलं हो. इथे बघा, तुम्हारे बदन की भी सारे गहने उतरवा लिए, तुमचं जे तुमच्यावर देहावर जे सगळं गहने होते ते पण उतरून लागले आहे. तर याप्रमाणे मुख्य क्रिया उतरवाना म्हणजे उतरवाना आणि सहाय्यक क्रिया लिया म्हणजे लेना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. 10वा, इनके रुमाल बना दो म्हणजे यांचा रुमाल तुम्ही बनवून घ्या. तर याप्रमाणे मुख्य क्रिया काय आहे, बनना म्हणजे बनना आणि सहाय्यक क्रिया दो म्हणजे देना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर तुम्ही बघणार इथे की कशा प्रमाणे परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, ये बातें अब हमारे लिए आदर्श बन गई है, हा जे बातमी होता ते आमच्यासाठी खूपच आदर्श तर बनून झालेला आहे. मुख्य क्रिया काय आहे त्याबद्दल, बन म्हणजे बनना आणि सहाय्यक क्रिया गई म्हणजे जाना. आता आपण और पाहणार आहे, अजून पाहणार आहे, बघून घ्या. दोनों ही जन देर तक फुट कर रोते रहे, दोघही जण देर देर रात्री तक फुटून फुटून रडलेला होता. तर याबद्दल मुख्य क्रिया रोते म्हणजे रोना आणि सहाय्यक क्रिया म्हणजे रहे म्हणजे राहणार, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता इथे बघा, ते छोटे हैं उन्हें कलेजा चिरकर नहीं बता सकते, ते खूपच छोटे आहे म्हणजे खूपच छोटे आहे, त्यांना आपण कलेजा चिरून नाही दाखवणार आहे. तर याबद्दल मुख्य क्रिया म्हणजे बता म्हणजे बताना आणि सहाय्यक क्रिया म्हणजे सकता म्हणजे सकना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता ये उन्होंने श्रम और श्रमिक की प्रतिष्ठा कायम करने के लिए कहा, हा त्यांनी श्रम किंवा श्रमिक यांची प्रतिष्ठा कायम करायला सांगितले आहे. तर याप्रमाणे उत्तर, मुख्य क्रिया लिए म्हणजे लेना आणि सहाय्यक क्रिया किया म्हणजे करणार, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, इथे दिलेले आहे, व विद्या पडकर योग्यता प्राप्त कर सका, ते काय करले, विद्या पडून जे विद्या आहे ते त्यांना वाचून हे योग्यता प्राप्त केलेली आहे. तर यांची मुख्य क्रिया काय आहे, कर म्हणजे करना आणि सहाय्यक क्रिया काय, सका म्हणजे सकना. तर याबद्दल अजून काय आहे ते पण आपण ठाऊक करते. युवक के सही उत्तर की दाद देते हुए उसका चयन कर लिया, युवक यांचं खरंच त्यांनी खरंच उत्तर दिलेले होते, तर त्यांचा दाद करून त्यांचं चयन करलेले आहे. तर याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे, मुख्य क्रिया कर म्हणजे करना आणि सहाय्यक क्रिया लिया म्हणजे लेना, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. अजून काय आहे बघा, एकाएक पर ठिठक गए, एकाएक पर ठिठक गए, तर याबद्दल तुम्ही यानात पाहणार की मुख्य क्रिया काय आहे यांचा, ठिठक म्हणजे ठिठकना, ठिठक म्हणजे काय येणार, ठिठकना आणि सहाय्यक क्रिया यांचं काय, गए म्हणजे जाणार, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळतं की नाही हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आता आहे, इथे कुछ दिनों पहाड़ों पर बिता आहे आणि काही दिवस त्यांनी काय काय पहाडावर बितून आणलेला आहे, कारण की त्यांना असं माहित होता की काही दिवस आपल्याला गरमी फार आहे आणि काही दिवस आपल्याला तिथे करायचं आहे. तर याबद्दल यांची मुख्य क्रिया आहे बिता म्हणजे बिताना आणि सहाय्यक क्रिया आहे म्हणजे आय म्हणजे आणा. तर याबद्दल इथे अजून दिलेले आहे ते पण आपण पाहणार आहे. गरम गरम भूनकर मसाला लगाकर दूंगा, त्यांनी काय म्हणाले होते, गरम गरम भुनून आम्ही तुम्हाला मसाला लावून देणार आहे. तर याबद्दल हा जे क्रिया आहे, तर मुख्य क्रिया काय आहे, लगाकर म्हणजे लग्न आणि त्यांची सहाय्यक क्रिया काय आहे, दुंगा म्हणजे देणं.
तर असा प्रकारे त्यांचं परिवर्तन होऊन जात आहे. तर कशाप्रमाणे त्यांचं परिवर्तन करते किंवा कशाबद्दल ते करत आहे, हे सगळं माहिती तुम्हाला मी इथे दिलेलं आहे. आणि हा फारच खूपच छोटा अ, व्याकरण आहे. तर त्याबद्दल अजून काही नाही आहे. फक्त दोन्ही क्रिया यांचा बद्दल आहे, की यांची मुख्य क्रिया आणि सहाय्यक क्रिया. कोणती मुख्य क्रिया आहे आणि कोणती सहाय्यक क्रिया हे तुम्हाला जाणून जाणार आहे, की तुम्हाला सगळं माहिती जाणार पाहिजे. तर याबद्दल तुम्हाला फक्त मी इतकंही सांगत आहे, की तुम्ही यांची जी परिभाषा आहे ते नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा-पुन्हा ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजणार तेव्हा पण तुम्ही परत ऐकून घ्या. तर याबद्दल फक्त दोन्ही क्रिया आहे, मुख्य क्रिया आणि सहाय्यक क्रिया. आणि हा जे व्याकरणचा खूपच छोटा धडा तुम्हाला दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला अजून काय करायचं ते तुम्ही बघून घ्या. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे जे सहाय्यक क्रिया, कशाप्रमाणे जे ही क्रिया आहे, त्याबद्दल कोणती मुख्य क्रिया आहे, कोणती वेगळी क्रिया आहे. तर याबद्दल हा जे प्रश्न तुम्हाला येतात, तर 1 अंक किंवा 2 अंकातून येते. परंतु जेव्हा आपल्याला हा ठाऊक जाणार, की हा कोणती क्रिया आहे, तेव्हा तुम्हाला लवकर समजणार, की यांच्याबद्दल अजून काय करायचंय किंवा यांच्याबद्दल अजून काय परिवर्तन करायचं आहे. जेव्हा तुम्हाला हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे कळणार, तेव्हाही तुम्हाला सगळं करणार आहेत. तर याबद्दल आपण पाहिले, की क्रियाचा प्रयोग करताना आपण कोणती-कोणती परिस्थिती किंवा कोणकोणता बद्दल हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. याबद्दल दोन्ही क्रिया दिलेल्या आहेत. तर सहाय्यक कोणती क्रिया आहे हे जाणून साठी तुम्हाला काय करायचंय ते परिभाषा तुम्हाला मी दिलेली आहे. त्या परिभाषा नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आणि लिहून पण घ्यायचा. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे कळणार आहे. कळलं की नाही? हो. आता अजून एक आहे, की त्यांचं क्रियाबद्दल तुम्ही कोणतं परिवर्तन करत आहे किंवा यांचा प्रश्न कशाप्रमाणे येणार. तर हा सगळं तुम्हाला मी व्यवस्थित आणि नीटप्रमाणे दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला फक्त त्यांचं वाचन करायचं आणि कशाबद्दल दिलेले आहे, कसा केलेले आहे, हे सगळं तुम्हाला जाणून करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, याला एकूण लिहायचं आणि त्यांचं त्या सहाय्यक्रिया त्याला शोधून करायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.